सिंधुदुर्गाच्या जैवविविधतेत मानाचा तुरा. दोडामार्गमध्ये दुर्मिळ उडणाऱ्या खारीचे दर्शन. यूथ बिट्स फॉर क्लायमेटच्या दर्शन वेंगुर्लेकर यांनी टिपले दुर्मिळ दृश्य. कोकणची भूमी निसर्ग संपदेने नटलेली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल म्हणजेच उडणाऱ्या खारीचे दर्शन झाले आहे. यूथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे प्रमुख दर्शन वेंगुर्लेकर हे या परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर त्यांना या वैशिष्ट्यपूर्ण खारीची हालचाल दिसून आली. त्यांनी तत्काळ या दुर्मिळ क्षणाचे चित्रीकरण केले असून निसर्गप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली आहे. शास्त्रीय भाषेत पेटारिस्टा फिलिपेन्सिस म्हणून ओळखली जाणारी ही खार प्रामुख्याने निशाचर असते. रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात ती अधिक सक्रिय होत असल्याने दिवसा तिचे दर्शन होणे कठीण असते. दोडामार्ग परिसरात रात्रीच्या वेळी रहदारी कमी असल्याने या खारीचा व्हिडिओ चित्रित करण्यात यश आले आहे. ही खार प्रामुख्याने जिथे जैवविविधता सुस्थितीत असते अशाच घनदाट जंगल क्षेत्रात आढळते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खारीचे अस्तित्व असणे ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब मानली जात आहे. मात्र या आनंददायी बातमीसोबतच एक चिंतेचा विषयही समोर आला आहे. जंगलांमध्ये वाढता मानवी हस्तक्षेप आणि अतिक्रमणामुळे या दुर्मिळ प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास आता धोक्यात आले आहेत. जर या समृद्ध जैवविविधतेचे रक्षण केले नाही तर भविष्यात अशा प्रजाती नष्ट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्मिळ दर्शनामुळे स्थानिक पर्यावरण रक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.